पाम ग्रामपंचायत हद्दीत उपसरपंच यांच्यावर जीवघेणा हल्ला. साहेब, आपलं नाव काय? मनोज रमेश पिंपळे. आज आपण ह्या सातपाटी सागरी पोलीस ठाणा जिल्हा परिषद पालघरला कशा संदर्भात आला आहोत? सदर 2 वाजता बाहेरील गुंडे आमच्या सर्वे नंबर 74 क वडिलांच्या नावावर असून व आत्ताच 8 महिन्यापूर्वी आम्ही कोर्टात त्याचे जिंकलेलं आहे त्या जागेचं. पण काही गावातील व इतर हे लोकांनी गावगुंडे पाठवून, गावगुंडे म्हणजे बाहेरचे गुंडे पाठवून त्यांनी आमच्यावर हल्ला केला व मला संपवण्याचा करण्याचा प्रयत्न करत होतो. पण तसं मी काही टायमावर लेट गेल्या कारणामुळे माझा जीव वाचला. संबंधित लोक ही बाहेरचे असे तुम्ही म्हणतायत, पण संबंधित लोकांना तुमचा पत्ता आणि ते डायरेक्टली तुमच्या गावी आलेत आणि जो हल्ला केला त्याबद्दल आपल्याला काय बोलायचं आहे? ते आमच्या गावातील अशोक बाबूराव वडे हे स्वतः आरोपीने स्वतः सांगितलं नाव व इतर नाव घेतलेले आहे. हे लोकांनी त्याला सर्व म्हणजे एक बोलू सुपारी देण्यात आली माझ्याबद्दल. म्हणजे तुम्हाला संपूर्ण जीवितहार मारण्यासाठी झाले होते असं तुमचं म्हणणं आहे माझ्याबद्दल. आता सातपाटी पोलिसांनी तुमच्या ह्या विषयी काय कारवाई केली आहे का? सर्वांवर FIR दाखल केली. आणि FIR संदर्भात आणखीन काय बोलले ते? FIR व त्यांची चौकशी रीतसर होणार व त्याच्यानंतर पुढील कारवाई पण केली जाणार. पण आपण उपसरपंच आहे तसं आपण म्हणतात ग्रामपंचायत पामचे, पण त्या संदर्भात ही जुनी कुठलं राग आहे का, कुठलं तुमचं भांडणं आहे का, दुश्मनी काढण्याचा काय प्रयत्न केला जात आहे का? जुनं राग म्हणजे आमचे राजकारण तर चालूच असतं. राजकारण हा राजकारणापुरतीच राहिला पाहिजे, घरावर नाही यायला पाहिजे. राजकारणामध्ये राजकारण सर्व वैरी नसतो कोणी, पण हे घरावर यायला लागले व असे गुंड पाठवून मला संपवण्याचा प्रयत्न करते. हे गावातील हे 3-4 लोक जे आहेत ते पण बाहेर राहतात, गावातही राहत नाही. त्याच्यातलं एकच व्यक्ती गावात राहतो. ह्यांचं पूर्ण हे आहे की राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. कुठे ना कुठे मला त्रास देण्याचा प्रयत्न चालू असतो व माझ्या कुटुंबाला. संबंधित जमिनीचा जो मुद्दा आहे ती केस आपल्या कुठल्या कोर्टात चालू आहे तुमची? नाही, ती वरच्या कोर्टात जिंकलेलं आहे, पालघर कोर्टात जिंकलेलं आहे. आपण रीतसर आपण 6-7 महिन्यापूर्वी 7 महिने 6 महिने झाले त्या कोर्टात रीतसर आपण कोर्टात जिंकलेलो आहे. ह्या गोष्टीचा राग धरून आपल्यावर हल्ला झाला असा जीवितहार मारण्याचा? या गोष्टीचा विषय असता तर त्यांनी 15 वर्षापूर्वी केस चालू असताना त्यांनी हे केलं असता, आमच्यावर कोर्टात दाखल केलीच ती केस. ज्या अज्ञानखोराने हल्ला केला आहे सदर इसम कुठले आहेत काय कळालं का तुम्हाला? नाही, ते व्यक्ती कुठले आम्ही पण ओळखत नाही, पण बाहेरचे आहे, सर्व बाहेरचे, इकडचे नाही आहे, लोकल नाही आहे. नाही, सर्व बाहेरून गुंड तयार केले आणि मला संपवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये जे कोणाकोणावरती हल्ला करण्यात आला? माझ्या मुलावर, माझ्या मोठ्या भावावर व गावातले ग्रामस्थ सोडायला गेलं त्यांच्यावर. त्यांच्या हातामध्ये काय शस्त्र वगैरे? हो, शस्त्र त्यांचं सापडलं होतं, आपण ते जमा केलेलं आहे. काय सापडलं होतं त्यांच्या? सुरा सापडला.